स्वागत। इयत्ता 7वी विषय मराठी प्रकरण नंबर 2 प्रकरणाचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस। स्वप्न विकणारा माणूस या प्रकरणाच्या खाली पान नंबर 4 ते 8 4, 5, 6, 7 आणि 8 या पानांवर जो स्वाध्याय आलेला आहे, जी प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। स्वप्न विकणारा माणूस या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे। आपल्याला पान नंबर 4 वर प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, तुमचे मत स्पष्ट करा। तर त्यासाठी आपल्याला अ आणि आ दिलेला आहे। तर त्यापैकी अ, गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपनविक्या म्हणत। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत सांगायचं आहे। आता या ठिकाणी मी जे उत्तर देईल तर यापेक्षा तुमचं मत वेगळं असू शकतं, तुमच्या कल्पना वेगळ्या असू शकतात। तुम्ही जर तुमच्या मनाने जर याचं उत्तर लिहिलं तर ते अधिक योग्य ठरेल। मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी नमुना म्हणून या ठिकाणी उत्तर देत आहे। तर काय कारण आहे? घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे, म्हणून त्याला सपनविक्या म्हणत। तसेच त्याच्या किश्यांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत। गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे, म्हणून गावकरी त्याला सपनविक्या म्हणत। यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश। तुमचं मत स्पष्ट करा। तर या ठिकाणी मी नमुना उत्तर देत आहे, आपले अनुभव सांगावेत, आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी, हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागे उद्देश होता। यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे 2-2 वाक्यात वर्णन करा। तर खाली आपल्याला मुद्दे दिलेले आहे, स्वप्न विकणारा माणूस, त्याचा पेहराव, त्याचा पोशाख कसा होता, त्याचं बोलणं कसं होतं, त्याची स्वप्न काय होती। तर आपल्याला 2-2 वाक्यात वर्णन करायचं आहे। तर याचं उत्तर त्याचा पेहराव। तर त्याचा पेहराव तलम रेशमी धोतर, त्यावर रेशमी जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लांब पांढरा फेटा, डोळ्यावर चष्मा व पायात चामडी बूट, अशा पद्धतीने त्याचा पेहराव होता। मग स्वप्न विकणाऱ्या माणसाचे बोलणे, तर त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्यांनी रंगवून व फुलवून सांगत असे। त्याचे बडबडणे दिल खेचक होते। मग स्वप्न विकणाऱ्या माणसाचे स्वप्न, तर त्याचे स्वप्न होते आपले अनुभव इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद द्यावा, लोकांची सेवा करावी। यानंतर पान नंबर 5 वर प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, खालील आकृत्या पूर्ण करा। तर आपल्याला अ, आ, ई आणि ई। तर यापैकी आपण घेऊ अ, स्वप्नाविषयी लेखकाचे मत। तर स्वप्नाविषयी लेखकाचे मत, माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत, लेखकाचं मत। ज्याला स्वप्ने बघता येत नाहीत तो माणूसच नाही। स्वप्न आपल्याला समृद्ध करते। स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते। तीव्र संवेदनशील मन असलेली माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात। ही सगळी आहेत
स्वप्नाविषयी लेखकाचे मत. याच्याच पुढे आपल्याला आ दिलेला आहे. स्वप्नाविषयी इतरांचे मत. हे झालं लेखकाचं मत. आता इतरांचे काय मते आहेत तर काही लोक स्वप्नांना भलतेच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्ने पाहू नयेत असे ते म्हणतात. तर स्वप्नाविषयी इतरांचं मत आहे की स्वप्ने बघत न बसण्यापेक्षा स्वतः आदर्श बनावे, स्वतः आदर्श बनवून वावरावे, म्हणजे लोकांना काय होईल, तुमच्याकडून प्रेरणा मिळेल, असं पण काहींचं मत आहे. आणि काहींचं मत असं आहे की काहींच्या मते स्वप्नावृत्ती ही घातक असते. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू. त्याच्याजवळ जे गाठोडं होतं तर त्यातील स्वप्न विकणाऱ्या या माणसाच्या गाठोड्यातील वस्तूंची तुम्हाला नावे सांगायची आहे. तर त्याच्या गाठोड्यामध्ये आहे काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक आणि खोबरे. यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे. स्वप्न विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्यांचे फायदे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्हाला स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से पण सांगायचे आहे आणि त्यामुळे ऐकणाऱ्याचा काय फायदा होतो ते पण तुम्हाला या ठिकाणी उत्तरामध्ये सांगायचं आहे. स्वप्न विकणाऱ्याचे किस्से अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवणारे होते. मग ऐकणाऱ्याचा काय फायदा होता तर निरनिराळ्या प्रांताची रीतिरिवाजांची माहिती मिळायची. तसेच ऐकणाऱ्याला वाटायचं की आपण स्वप्नात आहोत असे त्यांना वाटत असे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघ तक्ता तयार करा. तर आपल्याला सुरुवात दिलेली आहे पिंपळाच्या पारावर थांबणे, ओघ तक्ता. मग तो आल्याच्या नंतर कुठे थांबत असे, पिंपळाच्या पारावर थांबत असे. मग त्यानंतर पुढे पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे. इथे जी कडी होती लोखंडी कडी तर त्याला तो घोडा बांधत असे. त्यानंतर तो काय करत असे, चांबडी पिशवीतील पाणी पिणे व ऐटीत पारावर बसणे. त्याच्याजवळ जी चांबड्याची पिशवी होती त्यातलं पाणी प्यायचा आणि ऐटीमध्ये तो पारावर बसायचा आणि त्यानंतर जमलेल्या लोकांना वेगवेगळे मजेदार किस्से रंगवून सांगणे. मग जमलेल्या लोकांना तो वेगवेगळे किस्से सांगत असे. अशा पद्धतीने स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या या घटना आहेत. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. कल्पना करा व लिहा. स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झालेला आहे. तुम्ही त्याच्याशी बोललेले आहात, तो तुमच्याशी बोललेला आहे अशी तुम्हाला कल्पना करायची आहे आणि लिहायचं आहे. या ठिकाणची ही जी कल्पना आहे तर हे नमुना उत्तर देईल मी. तुम्ही कल्पना करा की तुम्हाला स्वप्न विकणारा माणूस भेटलेला आहे. तुम्ही त्याच्याशी काय बोलाल आणि तो तुमच्याशी काय बोलेल
आता या ठिकाणी मी नमुना उत्तर देतो. तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी पॉज करून किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही याचं उत्तर लिहू शकता, पण शक्यतो तुम्ही तुमच्या मनाने वाक्य तयार करा. यानंतर पुढे आहे चर्चा करूया. या ठिकाणी एक मुलगा झोपलेला दाखवलेला आहे, त्याला स्वप्न इथं दाखवलेले आहे. झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा. आता या ठिकाणी स्वप्न का पडत असतील याचा विचार करायचा आहे. घरातील मोठ्या व्यक्तीशी, मित्राशी, मैत्रिणीशी आपल्याला चर्चा करायची आहे. तर या ठिकाणी मी म्हणजे कोण? आपण स्वतः. ताई, आई, बाबा झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील, तर आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे ना. तर ताई काय म्हणेल? अरे, आपण आपल्या मनात ज्या गोष्टींचं चिंतन करत असतो त्या कधी कधी स्वप्नात दिसतात. म्हणजेच काय? मनी वसे ते स्वप्नी दिसे. मग यावर आई काय सांगेल? आई, ज्या गोष्टीची आपल्याला ओढ वाटते त्याही गोष्टी आपल्याला स्वप्नातून दिसत असतात. तर बाबा यावर म्हणतील, एखाद्या घटनेचा, प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम झालेला असतो, त्याचाही आविष्कार स्वप्नात होत असतो. ही कल्पना आहे. तुमची ताई, आई, बाबा असं म्हणतीलच असं नाही, तर मनाने या ठिकाणी ही कल्पना मांडलेली आहे. तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं काय मत आहे ते तुम्ही या ठिकाणी अशाच पद्धतीने उत्तरामध्ये लिहू शकता. पुढच्या पानावर दिलेला आहे खेळूया शब्दांशी. त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. पार, झाडाच्या बुंद्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, तर त्याला म्हणतात पार. तो स्वप्न विकणारा माणूस ज्या ठिकाणी उभा दाखवलेला आहे तर त्याला पार हा शब्द वापरलेला आहे. पारावर. पारावर म्हणजे झाडाच्या बुंद्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा. पार, पार म्हणजे पलीकडे असा पण त्याचा अर्थ होतो. असे पार या शब्दांचे दोन अर्थ आहेत. लक्षात ठेवा, संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा. या प्रत्येक शब्दाला पण वेगवेगळा अर्थ आहे. उदाहरणार्थ हार. तर हार म्हणजे काय? हार म्हणजे हरणे. आणि त्याचा दुसरा अर्थ आहे माळ, जे आपण गळ्यामध्ये टाकतो तर त्याला माळ पण म्हणतात. हार म्हणजे ती गळ्यात टाकण्याची माळ किंवा हरणे. पुढचा शब्द आहे कर. तर कर म्हणजे हात, हाताला कर असे म्हणतात. आणि कर म्हणजे काय? आपण एखाद्याला म्हणतो तू अभ्यास कर. कर म्हणजे करणे. हे त्याचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. आणि पुढे आहे वात. तर वात या शब्दाचा अर्थ होतो, वात म्हणजे वारा. आणि दुसरी वात म्हणजे दिव्याची वात. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे. खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. एका बाजूला वाक्प्रचार दिलेले आहेत, त्यांचे अर्थ दिलेले आहेत, तर तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे. तर त्यासाठी आपल्याला 1 नंबर दिलेला आहे, मती कुंठित होणे. तर योग्य पर्याय आहे विचार प्रक्रिया थांबणे, म्हणजे मती कुंठित होणे. पुढे आहे तरतरी पेरणे. तर याचा योग्य पर्याय आहे उत्साह निर्माण करणे. आणि 3 नंबर वाक्प्रचार आहे गहिवरून येणे. तर योग्य पर्याय आहे कंठ दाटून येणे.
यानंतर याच खाली आपल्याला ई दिलेला आहे, खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा। तुम्हाला शब्द दिलेले आहे, हे शब्द वापरायचे आहे आणि वाक्य तयार करायचं आहे। एकदम सोपं आहे। आता या ठिकाणी मी वाक्य तयार करल, परंतु हेच वाक्य तुम्ही न लिहिता तुम्ही या शब्दांचा वापर करून दुसरी वाक्य तुम्ही लिहू शकता। तर आता या ठिकाणी आपण वाक्यात उपयोग करू। या ठिकाणी आहे कुतूहल। मग याचा वाक्यात उपयोग कसा केला मी? पूर्वी लोकांना संगणकाविषयी कुतूहल वाटायचे। तुम्ही याच जागेवर हा शब्द वापरून दुसरं वाक्य तयार करू शकता। पुढे आहे संभ्रम। कधी कधी मित्र कोण, शत्रू कोण याबद्दल संभ्रम निर्माण होतो। पुढे आहे ढब। दामूची ढोलकी वाजवण्याची ढब वेगळीच होती। पुढे आहे आतुरतेने। तर शेतकरी पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहतात। विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो हेच कॉपी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाने वेगळी वाक्य तयार करा। यानंतर पुढच्या पानावर दिलेलं आहे, आता तुम्ही या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करा। तर हा तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे। तर याचं हे आहे उत्तर। यानंतर पुढे दिलेला आहे, अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा। तर याचं उत्तर आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।